महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं महाधिवेशन जे आहे ते लोणावळ्यामध्ये सुरू आहे आणि या महाधिवेशनाला आज असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केलं आहे। माझ्यासोबत तज्ज्ञ असीम सरोदे आहेत। आज तुम्ही मार्गदर्शन केले या महाधिवेशनाला काँग्रेसच्या, काय मार्गदर्शन केलं आणि कसा सगळा ही नाही, मला मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर बोलण्यासाठी सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार माझं असं म्हणणं आहे की भाजप आणि संघप्रणित पद्धतीने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हमले होत आहेत तर त्याचा विचार काँग्रेसनेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन वंचित विकास आघाडी या सगळ्यांनीच करायला पाहिजे आणि सगळ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काम केलं पाहिजे। काय होतं की एक एक विषय घेऊन कोणी काम करत नाही आहे आणि सगळेजण जणू राजकारणाच्या घाईत आहेत असं चित्र दिसते। त्यामुळे मला असं वाटते की राजकारणाची घाई ही अनावश्यक आहे आणि घाईने लोकशाहीमध्ये काही बदल घडून येणार नाही। त्यामुळे सत्ता परिवर्तन म्हणजे बदल नाही तर लोकशाही मार्गाने लोकशाही बदल करण्यासाठीचे मुद्दाम केलेले प्रयत्न आवश्यक आहेत आणि तसे प्रयत्न काँग्रेसने करणं अपेक्षित आहे, कारण की अजूनही तो महात्मा गांधींचा पक्ष म्हणून ओळखला जातो। मग महात्मा गांधींचे विचार कोणते होते? महात्मा गांधी वाचले का तुम्ही? लोकशाही आणि संविधान समजून घेतलं का? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी विशेष स्थान देऊन संविधान लिहिण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी संविधान लिहिलं, ते संविधान तरी आपण वाचलं आहे का? असे अनेक मुद्दे या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी घेतले, कारण की प्रशिक्षण म्हणजे मूलभूत बदल आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये करून आणण्याची प्रक्रिया असली पाहिजे असं मला वाटते। ते काही केवळ भाषण करण्याची जागा नाही, पण अनेक जण केवळ भाषण करतात आणि प्रशिक्षण म्हणून कार्यकर्त्यांचं होत नाही। तर लोकशाहीचं प्रशिक्षण झालं तर आपण परिवर्तन घडवून आणू शकतो असं मला वाटते, म्हणून ते मी सगळं मांडण्याचा प्रयत्न केला। खरं तर गेले काही दिवसापासून जे भाजप करतंय किंवा भाजप अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतंय त्या संदर्भातनं काँग्रेसने यामध्ये काय करायला हवं असं वाटतंय का? भाजप सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्धच आहे, कारण की ती हुकुमशाहीवर आधारित एक पक्ष पद्धती आहे आणि त्याला आव्हान द्यायचं असेल तर लोकशाहीच्या बद्दलच जास्तीत जास्त बोललं गेलं पाहिजे आणि मग ती लोकशाही प्रक्रिया आपल्या मनात असली पाहिजे, आपल्या डोक्यात असली पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवात होऊन ती पक्षाच्या पातळीवर आली पाहिजे। यासाठी काँग्रेसच्या प्रशिक्षणाच्या या दरम्यान विचार केला जात आहे, ही पण मला महत्त्वाची गोष्ट वाटते की मोदींमुळे ज्या गोष्टी अडगळीत पडलेल्या होत्या त्या आता व्हायला लागलेल्या आहेत की राजकीय पक्ष वेगळ्या पद्धतीने कंबर कसून तयार होत आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असेल आणि ते जर पुढाकार तशा पद्धतीचा घेतील की मूलभूत हक्कांबद्दल बोलणार, आपण संविधानिकतेबद्दल बोलणार आणि मग संविधानिक अनैतिकता काय ते लोकांना सांगणार, असं जर काँग्रेसने ठरवलं असेल तर ते एक नवीन राजकारणाला सुरुवात नक्कीच करत आहेत असं मला वाटतं। खरं तर आता हे शिबिर आहे काँग्रेसचं, हे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही ते त्यांचं खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये सगळे काय चर्चा आत होते का? एकूण कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचा त्यांनी कसं वागायचं आणि कशा पद्धतीने काम पुढे न्यायचं, निवडणुकीचा विचार जसं राहुल गांधींनी नंतरचा मुद्दा ठेवलेला आहे। त्यांनी लोकांशी कनेक्ट झालं पाहिजे, आपण निर्भय पद्धतीने लोकांना भिडलो पाहिजे, हे समजून घेणं आवश्यक आहे कार्यकर्त्यांनी, हे राहुल गांधी सांगत आहेत। मी काही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही किंवा कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, पण संविधानिक नैतिकता म्हणजे काय हे सांगण्यासाठी बोलवलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की तो खूप महत्त्वाचा बदल आहे आणि राहुल गांधी जे सांगत आहेत की आपल्याला प्रेम वाढवायचं आहे। या राजकारणामध्ये जो दूषितपणा, कलुषितपणा नरेंद्र मोदींनी आणलेला आहे, हिंसकपणा आणलेला आहे, तो हिंसकपणा टाळूनसुद्धा राजकारण करता येऊ शकते। यावर जर काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास वाढत असेल तर मला ते चांगलं वाटते, परंतु ते खरोखर झालं पाहिजे। भविष्यात काय राजकारण द्यायचा किंवा असा काय तुमचा विचार आहे का? नाही, असं काही नाही। याच्यापूर्वीसुद्धा मी काँग्रेसच्या शिबिरांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून आलेलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार साहेबांनी तेव्हा लोणावळ्याचं शिबिर घेतलं होतं एकदा इथे, तेव्हा बोलावलं होतं। शिवसेनेच्या सुद्धा याच्यात गेलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काही राजकारणात जायचं असं नाही आहे। मला असं वाटतं की संविधानिक गरज जोपर्यंत माझी आहे, इतर वक्त्यांची म्हणजे इतर अनेक इंडिपेंडंट वक्ते इथे येऊन गेले की जे कोणत्याही पक्षाचे नाही आहे, तर ती चांगली प्रक्रिया आहे असं मला वाटते की इतर समाजात राहणाऱ्या लोकांकडून तज्ज्ञांकडून आपण काहीतरी समजून घेतलं पाहिजे असं राजकीय कार्यकर्त्यांना वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण राजकीय कार्यकर्ते आज कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। त्यांना वाटते की निवडणुका जिंकणं म्हणजेच लोकशाही प्रस्थापित करणं आहे, पण राहुल गांधी सांगत आहेत की निवडणुका जिंकू किंवा न जिंकू, आपल्याला आता लोकशाहीचा विचार करत करत जगायचा आहे आणि आपल्याला जे चुकीचं आहे ते सांगायचंच आहे।
आता हे चुकीचं सांगण्यासाठी तयार करणं, यासाठी अभ्यास करावा लागेल आणि म्हणून या प्रशिक्षणातून जर अभ्यास होत असेल कार्यकर्त्यांचा तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु तसं खूप जास्त दिसत नाही, कारण की काय होतं आहे की निवडणुका येतात आणि त्याच्या आधी इमिजिएटली काहीतरी प्रशिक्षण शिबिरं होतात. तर प्रशिक्षण शिबिरं ही खूप आधीची प्रक्रिया आहे आणि ती पूर्वीपासून करत आणली पाहिजे होती. उशिरा का होईना निवडणुकीच्या तोंडावर हे प्रशिक्षण शिबिर होत आहे, त्याचा कितपत परिणाम होईल ते लवकरच दिसेल आपण. नक्कीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी प्रशिक्षण शिबिरं होतात ती नेहमी झाली पाहिजेत आणि एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा इतर अनेक विषय जे आहेत ते आज असीम सरोदे यांनी जे काँग्रेसचं शिबिर चालू आहे या ठिकाणी मार्गदर्शन किंवा महाधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.